मी मगाशी आपल्याशी थोडासा संवाद साधला. पहिलं एक गोष्ट लक्षात घ्या की मगाशच्या पत्रकार परिषदेमध्ये प्रश्नोत्तर झाली नाहीत. याचं कारण असं की आपण पाहिलं असाल अनेक जे इतर राज्यातून आलेले नेते होते त्यांच्या विमानांच्या वेळा होत्या, त्यांच्या निघण्याच्या वेळा ठरलेल्या होत्या. त्याच्यामुळे आपण प्रश्नोत्तरं ही करू शकलो नाही. मात्र 2 दिवसाची बैठक, विशेषतः आजची बैठक, कारण कालची बैठक ही अनौपचारिक होती, ही खूप चांगली यशस्वी झालेली आहे. इंडिया आघाडी एक पाऊल पुढे गेलेली आहे. पहिली चांगली गोष्ट म्हणजे अशी की सर्वांनी मिळून एकत्रित एकाच एक लढत करण्याचं ठरवलं आहे आणि जिथे जिथे शक्य असेल तिथे आम्ही हा पूर्ण प्रयत्न करणार आहोत. त्याच्यानंतर एक राष्ट्रीय कार्यक्रम असेल, नॅशनल अजेंडा असेल आणि काही कमिट्यांच्या घोषणा या आपल्याला कल्पना आहे संजय राऊत यांनी जाहीर केलेल्या आहेत, ज्या आमच्या बैठकीत ठरल्या. प्रत्येक राज्यासोबत एक नॅशनल कमिटी ही काम करणार आहे. दरवेळेला पहिल्या म्हणजे आजपर्यंत आम्ही या 3 बैठकांमध्ये पक्षप्रमुख म्हणून भेटत आलो. यापुढे मधलं जे काही काम आहे, समन्वयाचं असेल, सहमतीचं असेल, विषयाचं असेल, पुढील कार्यक्रमांचं असेल, मग त्या आपल्या जाहीर सभा असतील, कार्यकर्त्यांचे मेळावे असतील, राष्ट्रीय कार्यक्रम असेल, या सर्व गोष्टींवरती या नेमून दिलेल्या कमिट्या काम करणार आहेत. आणि त्या कमिट्या ज्या काम करतील साहजिकच आहे, त्याच्यामुळे इंडिया आघाडी, त्या आघाडीची पुढची वाटचाल ही सहज आणि सोपी होणार आहे. राहुल गांधी यांनी जागा वाटप घेतले होय, त्याबद्दल सर्व पक्षांचं एकमत होईल का जागा वाटप? होय. त्याच्यासाठी आधी आजपर्यंत काय होतं की एक जुजबी चर्चा चालू होती. मात्र आता त्याला नेमकं स्वरूप देण्यासाठी आम्ही पावलं उचललेली आहेत आणि शक्य तितक्या लवकर प्रत्येक राज्यामध्ये साहजिकच आहे काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि काँग्रेससोबत आणि समजा जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवसेना आहे, म्हणजे एकच मी शिवसेना आमची आहे ती मानतो, राष्ट्रवादी आहे, काँग्रेस आहे, आमच्यासोबत आता शेका पक्ष आलेला आहे, प्रकाश आंबेडकरांची त्यांच्याशी सुद्धा आमची बोलणी सुरू आहेत. तर या सगळ्या गोष्टी जशा महाराष्ट्रात होणार आहेत तसंच प्रत्येक राज्यामध्ये या चर्चेला आता सुरुवात होईल आणि लवकरात लवकर त्याला मूर्त सुरू होईल. संयोजकाबद्दल तशी संयोजकाची आवश्यकता नाही, कारण आता कमिट्या नेमलेल्या आहेत आणि या कमिट्या थेट त्या पक्षप्रमुखाला रिपोर्ट करणार आहेत. लोगोबद्दल एक चांगली सूचना काल आली आणि त्याच्यासाठी ती घोषणा जी होणार होती ती आमची थांबली आणि ती सूचना आम्ही सगळ्यांनी त्याचं स्वागत केलं की जर आम्ही जनतेची लढाई लढतो आहोत तर जनतेकडनं सुद्धा काही सूचना घेण्याची आवश्यकता आहे. मग लोगो कसा असावा त्याची एक ठराविक दिवसांची एक वेळ देऊन, ज्याला स्पर्धा मी म्हणणार नाही पण लोकांच्या सूचना या आपण घ्यायला काय हरकत आहे. त्यातनं एखादा आणखीन चांगला लोगो आपल्याला मिळू शकेल. म्हणजे लोकांची त्याच्यामधला जो सहभाग आहे तो पहिल्या दिवसापासून. काही नेत्यांचा संभ्रम असल्यामुळे हा लोगोचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला का? संभ्रम अजिबात नाही. लोगो तयार झालेले 2-3 लोगो आमच्याकडे तयार आहेत. पण काल एक सूचना, काल अनौपचारिक बैठकीमध्ये एक सूचना आली आणि ती माझ्यासह सगळ्यांना आवडली की आपण जनतेमध्ये जाऊ. शेवटची एक देश एक निवडणूक, जसं संजय राऊत सकाळी म्हणाले की 1 नेशन 1 इलेक्शन, पण ती फेअर इलेक्शन व्हायला पाहिजे. कारण जगभरामध्ये आपण पाहतो आहोत की ईव्हीएम आता नाकारतायत आणि 1-2 देश असे आहेत की त्यांनी ईव्हीएम ते वापरतायत. काही देश असे आहेत की त्यांनी ईव्हीएमचा वापर बंद केलेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे ज्यांनी बंद केलेलं आहे त्यांना सुद्धा आपलाच देश ईव्हीएम पुरवत होतं. तर फेअर इलेक्शनही व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी 1 नेशन 1 इलेक्शन. मग लोकसभेबरोबर तुम्ही युनिव्हर्सिटीची पण इलेक्शन घेणार आहात का ते त्यांनी जाहीर केलं पाहिजे. नाही, ऐका, पुढची बैठक आम्ही जाहीर नाही केली. याचं कारण असं की एक तर आता हे कार्यक्रम प्रत्यक्ष सुरू झाले, आता बैठका जास्त घेऊन आपण पुढे तर जाऊ पण आता प्रत्यक्ष लोकांमध्ये जायची वेळ आलेली आहे. त्याच्यामुळे साधारणतः एक अंदाज घेऊन पहिली जाहीर सभा आपण जाहीर करावी, मग एक वातावरणाचा अंदाज घेऊन कुठे घ्यायची, कधी घ्यायची हे आम्ही लवकर जाहीर करू. पटनामध्ये ही जाहीर सभा होणार असं म्हटलं जातं. पटनामध्ये होईल, मुंबईमध्ये होईल, प्रत्येक राज्यात ती होईल. पण पहिली जाहीर सभा कुठे घ्यायची त्याच्यावरती जरा मी म्हटलं जसं की आता जसं महाराष्ट्रामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती आहे, पाऊस कमी झालेला आहे, पण
इतर ठिकाणी काय आहे साधारणतः पावसाचा एक अनुमान घेऊन जाहीर सभा आम्ही घेणार, नुसती जाहीर नाही करणार, आम्ही घेऊ. अरे आप जैसे राहुल जी ने कहा कि और मैं कई दिन से सुनते आ रहा हूं कि परिवारवाद क्विट इंडिया, क्या है परिवारवाद? मैं तो मेरे परिवार से आया हूं, हर कोई अपने अपने परिवार से आया है और मुझे तो मेरे परिवार का एक गर्व है, अभिमान है. हाँ, कुछ लोग ऐसे हो सकते हैं कि उनको अपने परिवार का गर्व नहीं हो सकता, वो उनकी बात रही, वो सबकी बात नहीं हो सकती. परिवारवाद के लिए मैं अगर कहना चाहूं तो आप मतलब सारे आपके माध्यम से आप भी और पूरी जनता पर वो निर्भर होती है कि किसे स्वीकारना है, किसे नकारना है. अगर जनता उसको स्वीकारती है तो आप कौन होते हो परिवारवाद के खिलाफ लड़ने वाले? और परिवारवाद के खिलाफ अगर लड़ना है तो अपने जो दोस्त है, मित्र परिवार, मैं तो कहता हूं कि मी कोरोनाच्या वेळेला मी सांगितलं होतं माझे कुटुंब माझी जबाबदारी. हाँ, मेरा परिवार मेरी जिम्मेदारी है. पूरा देश हमारा परिवार है और देश की जिम्मेदारी हम सब लोगों ने उठाई है. तो परिवारवाद जब चुनाव आते हैं तो सबका साथ सबका विकास और चुनाव जीतने के बाद सबको लात और अपने दोस्तों का विकास, इसे परिवारवाद कहते हैं. नाही. खरं म्हणजे हिंदुत्ववादी मानणाऱ्या सरकारने गणपतीचा मुहूर्त साधून अधिवेशन घेणे हे अत्यंत चुकीचं आहे. कारण गणपतीमध्ये घराघरामध्ये मंगलमूर्ती आलेली असते. एक मी मानू शकतो की मंगलमूर्तीला विघ्नहर्ता पण म्हणतात, तर त्याच्या आगमनाने हे देशावरचं विघ्न टळणार असेल तर आनंद आहे. तर हिंदू प्रेमी म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की हिंदू द्वेष्ट सरकार आहे का? कारण बरोबर मुहूर्त काढला तो गणपतीच्या दिवसांचा. जिकडे आमच्या महाराष्ट्रामध्ये गणपती उत्सव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यात मोठा एक उत्सव असतो. मुंबईतले सगळे आपले कोकणी माता भगिनी असतात, ते कोकणामध्ये जात असतात. अनेक आमचे लोकप्रतिनिधी हे तिकडे जात असतात. आमचे खासदार आमदार सगळे जिथून जिथून कोकणात आलेत आणि कोकणाव्यतिरिक्त सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रभर गणेशोत्सव हा मोठ्या प्रमाणावरती साजरा केला जातो. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे की नेमका हा मुहूर्त गणपती किंवा हिंदू सणांच्या वेळेला यांनी काढला, यांचा ज्योतिषी तरी कोण आहे? आणि ही या गोष्टीचा खरं आपण सर्वांनी निषेध केला पाहिजे. स्वतःचे ढोल वाजवायचे असतील तर ते जरूर वाजवा, पण दुसऱ्यांच्या सणांमध्ये आणि हिंदूंच्या सणांमध्ये अडथळा बनवू नका. लोकसभा निवडणूक नियोजित वेळेच्या आधी घेण्याची काही पावलं उचलली जात आहेत. लोकसभा निवडणूक नियोजित वेळेच्या आधी घेण्याची काही पावलं देखील उचलली जात आहेत. मी म्हटलं ना की मंगलमूर्ती बरोबर विघ्नहर्ता म्हणतात गणरायाला. तर लवकर निवडणूक घेऊन जर गणराया देशावरचं विघ्न दूर करू इच्छित असेल तर त्याची इच्छा. मल्लिकार्जुन खरगेंना पत्र लिहिलंय. त्यांनी असं म्हटलंय की सगळे सेक्युलर पक्ष एकत्र आले पाहिजेत आणि आमचे दरवाजे उघडे. ठीक आहे, मी काल बोलले त्याच्याबद्दल. मी प्रकाशजींना येत्या काही दिवसातच भेटेन. आणि काय होतं की सगळ्यांना सोबत घेताना एक थोडीशी साधक बाधक चर्चा ही केली जाणं गरजेचं आहे. आता शिवसेना आणि प्रकाश आंबेडकरांची युती तर आम्ही घोषित केलेली आहे, पण त्यांना मोठ्या आघाडीत येताना साधारणतः त्यांची मतं काय आहेत, त्यांची अपेक्षा काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी थोडंसं त्याच्यावरती बोलणं गरजेचं आहे. आजच्या बैठकीवर भाष्य केलंय. एकनाथ धड भाराभर चिंध्या असं मुख्यमंत्री म्हणाले. भाराभर चिंध्या त्यांच्या पक्षाच्या झालेल्या आहेत. कारण चिंध्या बोलत की मिंद्या बोलत? मिंद्या बोलले ते. एकनाथ धड भाराभर मिंद्या जाऊ दे. काय आहे की मी म्हटलं की आमच्याकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे आहेत. आता त्यांची पंचायत अशी आहे की गद्दारीमुळे त्यांना तोंड दाखवायला जागा नाहीये, त्यांना चेहरा दाखवायला जागा नाही, हे त्यांचं दुःख आहे.